तो इथं वाटणं गोळा केलेला नाही. हां पंढरपूरला जाऊन 2 किलो पेढे घ्यायचं. हां. समजेल. आता तू भौतिक प्रसाद झाला पण विचाराचा प्रसाद नवीन नवीन विचार काहीतरी इकडे आल्यानं सांगायचं हां चला देवाला म्हणून सांगायचं. हां चला माझी बहीण देवाला. बर. मग त्यांना पण घेऊन आला तर काय फायदा होईल त्यांचा? त्याचं नशीब आहे. हो आपलं नशीब नाही त्याचं नशीब आहे. हां येणाऱ्याचं नशीब आहे. बर 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 बर. अच्छा या वाटेला येणाऱ्याचं नशीब आहे. वा 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 भेट. हां म्हणजे हे वाट अखंड चालत राहणार आणि जे या वाटेनं चालतील ते नशिबान असणार. त्याचं नशीबवान असं. वा वा वा. त्याच्यात धन दौलतीवर ध्यान नाही, पैशावर ध्यान नाही, कुणाला मागायचं नाही. हां जे मिळेल ते खायचं चलत राहायचं वाटत चालायचं. हां. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आयुष्य पण असंच आहे ना, आयुष्य असं आहे. कमवण्यासाठी धडपड नाही काहीच करायची. नाही कमवायचं, काहीच नाही. हां काहीच कमवायचं नाही. हां कमवून का करणार? हां कमवून तुम्ही का करणार सांगा? कमवून लाकडा जळायचं आहे हां शेवटी. हां लाकडा जळायचं आहे, तुम्ही कमवून का करणार सांगा? हां हां. माझी काही आहे म्हणणं दुसरं काहीच नाही. हो हो चांगलं आहे चांगलं. परंपरा देवानं मला आपल्याला मुलं किती आहेत? एक मुलगा, मुली 2 येतात. दोन्ही दिल्या घरी. हां. चांगलं आहे. मुलगा काय करतो? मुलगा ट्रॅक्टरवर काही काम करत गावाकडं शेती वगैरे आहे. नाही. अच्छा शेती नाही, घर नाही, काही नाही. मग घर तुम्ही घरकुल योजनेचा वगैरे प्रयत्न केला नाही का? नाही. मग आता गावाकडं ग्रामपंचायतीच्या भेटा घरकुल योजना आहेत. ज्यांना स्वतःची जागा आहे त्यांच्यासाठी सरकार घर बांधून देतं. ज्यांना जागाच नाही ती जागा घेऊन घर बांधून देतं. गावाकडे योजना आहेत. करतो की? हां आणि तुमचं सध्या वय 80 आहे तर तुम्हाला पेन्शन वगैरे आहे का सरकारी? नाही. हे बघा तुम्ही कलाकार आहेत, कीर्तन प्रवचन करताय. तुम्ही आतापर्यंत केलेल्या कार्यक्रमाची काही फोटो असतील त्याची एक फाईल तयार करा. त्या व्यतिरिक्त जिथं जिथं तुम्ही कार्यक्रम केलेत त्यांच्याकडून काही पत्र तुमच्याकडे असतील तर चांगली गोष्ट आहे. हे एक पत्र तुम्ही आहे म्हणलं आता मला पहिल्यांदा वारी करायच्या वेळेला दिलं होतं इकडं पंढरपुरातलं, तर ते पत्र त्याच्यानंतर कार्यक्रम कुठं कुठं केले असू द्या हो असू द्या हो आणि कुठं कुठं कार्यक्रम केले त्यांच्याकडून काही पत्र घ्या आणि त्याची एक फाईल तयार करा. तुम्हाला दर महिन्याला 5,000 रुपये पेन्शन चालू होईल. गावाकडे गेल्यानंतर ती फाईल तयार करा. आता तुम्हाला खरं तर 30 वर्ष पाठीमागची पेन्शन मिळायला पाहिजे होती पण योग आला नाही. योग आल्याशिवाय कुठल्या गोष्टी होत नाहीत. तर आता गावाकडे गेल्या तुम्ही पहिल्यांदा ते करा. तुम्हाला महिन्याला 5,000 रुपये पेन्शन चालू होईल. रामकृष्ण.